केईएमचं नाव बदलण्यास ठाकरे गटाचा विरोध आहे। किशोरी पेडणेकर, अजय चौधरी केईएम मध्ये गेले। नेते रुग्णालयाच्या अधिष्ठातांच्या भेटीला गेले। मंत्री मंगलप्रभात लोढांनी नाम बदलाची मागणी केली आहे आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मात्र याला विरोध केलेला आहे। तर किशोरी पेडणेकर, अजय चौधरी केईएम मध्ये पोहोचले। नेते रुग्णालयाच्या अधिष्ठातांच्या भेटीला गेलेले। यावेळी नामांतराचा विरोध करण्यात येतोय। केईएमचं नाव बदलण्यास ठाकरे गटाचा विरोध आहे। केईएमचं नाव बदलणाऱ्या लोढाचा केईएमचं नाव बदलणाऱ्या लोढाचा केईएमचं नाव बदलणाऱ्या लोढाचा लोढा हटवा मुंबई वाचवा 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 केईएमचं नाव बदलणाऱ्या लोढाचा राजे एडवर्ड यांनी 7 लाखाचं योगदान दिलेलं आहे आणि त्या योगदानाच्या वेळेला या लोढाचा आजोबा कुठे होता, या लोढाचा पंजोबा खापर पंजोबा कुठे होता ते विचारा। आज तुझ्याकडे पैसे जास्त झाले नको नको त्या बिल्डिंगच्या माध्यमातून तर तू पैशावर उडणार। अरे तुझ्यापेक्षा आम्ही खूप बघितले। मुळामध्ये तुझ्या ज्या इमारतींची जी नावं आहेत, ज्याला आपण म्हणतो ना अल्टामॉन, लोढा वर्ल्ड टॉवर, ट्रम्प टॉवर, आता ट्रम्पचा काय इथे संबंध, बेलेसिया, लोनोपिमो, लावणा सीताराम, राजाराम, कावेरी। असं काय घडलं, त्या लोढाला उपरती झाली आणि एका दिवसामध्ये या रुग्णालयाचं नाव बदलून त्यांनी कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असं देण्याचा एक प्रस्ताव दिला। त्या लोढांना काय मुंबईतली नाव बदलायची आहेत का, मुंबई गिळंकृत करायची आहे का? कारण हे ऐतिहासिक स्थळ आहे ज्या किंग एडवर्डच्या नावाने त्या रुग्णालय ओळखलं जाते। आत्ताच आमच्या पराग चव्हाणांनी सविस्तर माहिती दिली। 1926 मध्ये त्यांनी जवळजवळ 7 लाख रुपये देणगी त्यावेळी दिली आणि ह्या रुग्णालयाच्या निर्मितीमध्ये फार मोठा वाटा त्यांनी उचलला, म्हणून त्यांचं नाव त्यावेळी दिलं गेलं।